स्नेहल आणि आपण पाहत आहात SP9 स्पेशल मराठी न्यूज। देशातील शिक्षण क्षेत्राला जागतिक ओळख मिळवून देणारे माजी राज्यपाल, पद्मश्री पुरस्कार विजेते, शिक्षण महर्षी आणि लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे व्यक्तिमत्व डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव अर्थात DY पाटील यांचे कोल्हापुरात वयाच्या 90व्या वर्षी निधन झाले आहे। त्यांच्या निधनाने केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाने शिक्षण क्षेत्रातील एक दूरदर्शी नेतृत्व गमावले आहे। शिक्षण, आरोग्य, क्रीडा, सहकार आणि समाजसेवा या सर्वच क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय मानले जाते। 22 ऑक्टोबर 1935 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप या छोट्याशा गावात एका सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। साधी राहणी, प्रचंड मेहनत आणि समाजासाठी काहीतरी मोठे करण्याची जिद्द या बळावर त्यांनी आपला प्रवास सुरू केला। परिस्थिती कितीही कठीण असली तरी शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे या विचारांवर त्यांचा कायम विश्वास होता। याच विचारातून पुढे त्यांनी शिक्षण क्षेत्रात असे कार्य उभे केले ज्यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली। डॉक्टर DY पाटील यांनी सार्वजनिक जीवनातही मोठे योगदान दिले आहे। 1957 ते 1962 या काळात ते कोल्हापूरचे महापौर होते। त्यानंतर पन्हाळा विधानसभा मतदारसंघातून 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले। त्यांच्या प्रशासकीय अनुभवाची दखल घेत भारत सरकारने त्यांची विविध राज्यांचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली। राजकीय पदावर असतानाही त्यांनी विकास, शिक्षण आणि समाजसेवा यांना सर्वोच्च प्राधान्य दिले। डॉक्टर DY पाटील यांचे नाव घेतले की सर्वप्रथम आठवते ते म्हणजे त्यांनी उभारलेल्या विशाल शैक्षणिक साम्राज्य। पुणे, नवी मुंबई आणि कोल्हापूरसह देशभरात त्यांनी विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालये, दंत वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, नर्सिंग, फिजिओथेरपी, विधी आणि इतर अनेक उच्च शिक्षण संस्था उभारल्या। आज भारतासह परदेशातील हजारो विद्यार्थी त्यांच्या संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे हा त्यांचा ध्यास होता। त्यांनी उभारलेल्या संस्था आज गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे प्रतीक मानल्या जातात। आरोग्य क्षेत्रातील त्यांचे योगदान शिक्षणाबरोबरच आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी त्यांनी अनेक आधुनिक रुग्णालये आणि वैद्यकीय संशोधन केंद्राची स्थापना केली। गरीब आणि गरजू रुग्णांना परवडणाऱ्या आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबवले। वैद्यकीय शिक्षण आणि उपचार सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याचा त्यांचा दृष्टिकोन देशभरात आदर्श मानला जातो। क्रीडा क्षेत्रातही त्यांचे योगदान तितकेच मोठे आहे। नवी मुंबईतील जागतिक दर्जाचे DY पाटील स्टेडियम आज भारतातील प्रमुख क्रीडांगणापैकी एक आहे। या स्टेडियमवर अनेक आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने, IPL सामने तसेच विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन झाले आहे। भारतीय खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यामागे त्यांची महत्त्वाची भूमिका होती। कोल्हापूर जिल्ह्यातील DY पाटील सहकारी साखर कारखाना हा शेतकरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आधार ठरला। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ, रोजगार निर्मिती आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले। देशातील शिक्षण आणि समाजसेवेतील अमूल्य योगदानाची दखल घेत भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले। याशिवाय भारत आणि परदेशातील अनेक नामांकित विद्यापीठांनी त्यांना मानद डॉक्टरेट आणि DLIT पदव्या बहाल केल्या। त्यांच्या कार्याचा गौरव आजही देश-विदेशात केला जातो। DY पाटील हे केवळ शिक्षण संस्था उभारणारे प्रशासक नव्हे तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारे मार्गदर्शक होते। त्यांच्या दृष्टीने शिक्षण म्हणजे केवळ पदवी नव्हे तर समाज घडवण्याचे प्रभावी साधन होते। त्यांनी निर्माण केलेल्या संस्था, त्यांनी घडवलेले विद्यार्थी आणि समाजासाठी दिलेले योगदान हेच त्यांच्या कार्याचे जिवंत स्मारक राहणार आहे। आज DY पाटील यांसारखे द्रष्टे व्यक्तिमत्व आपल्यात नसले तरी त्यांनी निर्माण केलेले शिक्षणाची परंपरा, समाजसेवेची प्रेरणा आणि विकासाची दृष्टी पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील। पद्मश्री डॉक्टर ज्ञानदेव यशवंतराव पाटील यांना SP9 मराठी न्यूज परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली। यांनी अशाच विशेष बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद। अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल। या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।